कुरकुरीत साबुदाणा वडा कसा बनवायचा चला तर बघूया। 4 तास भिजत घातलेला साबुदाणा आहे। यामध्ये जिरं, हिरवी मिरची, अद्रक पेस्ट, उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, राजगिऱ्याचं पीठ, लाल मिर्च पावडर, स्वादानुसार मीठ घालून हे सर्व एकजीव करून घ्यायचं। राजगिऱ्याच्या पिठाने हे एकदम कुरकुरीत बनतात आणि थोडं निंबू घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आणि अशा प्रकारे वडे बनवायचे। आता सानवी माझ्याजवळ येऊन बसली आहे। साबुदाणा फिक्क नाही खायचं सानाला। हां हे बघ कसं बनवते मम्मा। ओके ठेवा। यम्मी यम्मी साबुदाणा तयार आहे। एकदम स्वयंपाक करत असताना मम्मा काय करते हे बघण्याचा खूप इंटरेस्ट असतो तिला, त्याच्यामुळे माझ्याजवळ येऊन बसते। एकदम गरम तेलामध्ये हे वडे घालून आपल्याला दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला आपल्याला फ्राय करायचं आहे। तर बघा किती छान फ्राय झालेत आपले वडा तयार आहे। एकदम क्रिस्पी तयार झालेला आहे आणि आतून पण छान शिजून झालेला आहे। तर एकदम टेस्टी असा वडा तयार आहे। तुम्ही पण करून बघा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका।